पारितोषिक 21,666 रुपये. द्वितीय पारितोषिक 15,666 रुपये. प्रथमतः गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो म्हणजे गंगाराम नावाचा हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडवर नितीन शेळके. पहिला चेंडू सुरेख टप्पा, अचूक टप्पा. चेंडू जातोय तो डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा सुरेख अशी सुरुवात पाहायला मिळाली ही भूमी स्ट्रायकर संघाकडनं. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र दिशा भरकटली गेली. पंच मात्र दोन्ही हात समांतर करून एका धावेनं भर होते. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 संघाचा अकाउंट ओपन होतंय या खराब चेंडूवर. यावेळी मात्र सुरेख फटका, देखणा फटका. तर मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 अशी. आजच्या दिवसातला तिसरा सामना वेदा स्पोर्ट्स वर्सेस भूमी स्ट्रायकर चालू असलेला हा सामना. तर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गंगाराम. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल तो डायरेक्ट सीमारेषे पार 6 धावांसाठी. संख्या होते 10 अशी. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र चेंडू जाईल तो निर्बंध क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या होते 11 अशी. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवर आता बदल होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो तो नितीन शेळके नावाचा हा फलंदाज. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय गंगाराम नावाचा हा गोलंदाज. माघारी परतावं लागेल. नितीन शेळके आक्रमक पद्धतीचा हा फलंदाज माघारी परतवतो. डीजे यावेळी मात्र सुरेख फटका. आदित्यच्या बॅट मधून सुरेख झेल टिपतोय तो प्रसाद नावाचा हा क्षेत्ररक्षक माघारी परतवतोय.
आदित्य बेहरे नावाच्या या युवा फलंदाजाला पहिल्या चेंडूवर सुरेख पद्धतीनं झेल टिपतोय तो मात्र प्रसाद. पहिला धक्का बसला नितीन शेळके नावाच्या फलंदाजाचा, त्यानंतर मात्र धक्का बसला हा आदित्य बेहरे नावाचा फलंदाज. बॅक टू बॅक दोन मोठे हादरे बसतात ते वेट स्पोर्ट संघाला. दोन मोठे गडी गारद करण्यामध्ये यशस्वी होतोय भूमी स्ट्रायकर संघ. प्रथमतः गंगारामने शेवटच्या चेंडूवर यष्टा उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर मात्र ज्ञानदेव सावंत यांनी पहिल्या चेंडूवर झेलच्या स्वरूपात बाद केलं. इथे मात्र आता मात्र अजित नावाचा बॅटर स्ट्रायकिंग एनर्जी पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 12 अशी. उर्वरित या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी हा मैदानावरती. आजच्या दिवसातला तिसरा सामना. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटवर न आदळल्यामुळे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13 अशी. सुरेखरित्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि यावेळी मात्र बाद होतोय प्रसाद बांदेकर नावाचा हा बॅटर. बॅक टू बॅक तिसरा धक्का बसतोय वेट स्पोर्ट संघाला आणि इथं मात्र माघारी यावं लागेल. या 5व्या चेंडूवर गडी गारद करण्यामध्ये यशस्वी झाले ज्ञानदेव नावाचा गोलंदाज. गेल्या 2 गडी गारद करण्यामध्ये यशस्वी झाला ज्ञानदेव सावंत नावाचा हा गोलंदाज. अतिशय सुरेख असं गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आजच्या दिवसातला उद्घाटनातील दिवसातला तिसरा सामना मैदानावरती पाहायला मिळतो वेट स्पोर्ट वर्सेस भूमी स्ट्रायकर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो गंगाराम नावाचा हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक आणि संघातर्फे 3रं षटक प्रगतीपथावरती असताना गंगाराम नावाचा गोलंदाज. स्ट्रायकिंग पाहायला मिळतो एका बाजूने युवा फलंदाज राहुल. यावेळी मात्र सन्मान दिला कार्पेट लाईन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती मात्र 17 अशी. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च होत आहेत. थोडेसे सावध गतीतनं खेळ करतोय राहुल कारण 2-3 मोठे हादरे बसले संघाला. त्यानंतर मात्र थोडस सावध गतीनं खेळ करतोय. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते भूमी स्ट्रायकर संघाकडनं. एका धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येतोय तो अजित नावाचा हा फलंदाज. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
18 अशी. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हातात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. हा गंगाराम याचा या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी. दुपारच्या रखरखत्या उन्हातला उष्माघात, उष्णतेची लाट असलेला मे महिन्यांचे दिवस. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गंगाराम. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क न झालेला चेंडू मात्र राहतोय तो डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती मात्र 18 वर. यावेळी आता फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फटका मात्र खराब निघाला. एका धावेवर समाधान मानावं लागतं. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं हे भूमी स्ट्रायकर संघाच्या त्या क्षेत्ररक्षकाकडनं. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते 19 अशी. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 2 चेंडूंचा खेळ बाकी मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल तो निर्बंध क्षेत्रामध्ये. निर्बंध क्षेत्रामध्ये फक्त 1 धावा खर्च होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 20 अशी. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या होती ती मात्र 20 अशी. आता मात्र थोडासा स्ट्राईक एंडवर बदल होईल. स्ट्राईक एंडवर येईल तो अजित नावाचा फलंदाज. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, अंतिम चेंडू. गंगाराम याचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय अजित नावाचा फलंदाज. यावेळी मात्र कार्पेट लेन पद्धतीचा चेंडू. एका धाव पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या धाव्यासाठी राहुल याच्याकडनं कॉलिंग. मात्र दुसऱ्या धाव्यासाठी कॉलिंग फेटाळलं गेलं. एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 अशी. गंगाराम 6 धावा खर्च करतो या षटकादरम्यान. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतो गंगाराम नावाचा हा गोलंदाज. अतिशय सुरेख असं गोलंदाजी पाहायला मिळाली. पण समोरील प्रतिस्पर्धी संघाकडनं एक सावध गतीनं खेळ खेळण्याचा प्रयत्न होतोय. कारण 3 मोठे हादरे बसले. त्यानंतर मात्र मैदानावरती पावलं ही घट्ट पकडून ठेवण्याचं काम करतो. एका बाजूने राहुल तर दुसऱ्या बाजूने अजित नावाचे हे दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू, झेलची नावे संधी आणि स्वतः गोलंदाज सुरेखरित्या झेल टिपतो आणि माघारी परतावं लागेल अजित नामक या फलंदाजाला. डीजे वर्तमान मध्ये चालू असलेला सामना वेदा स्पोर्ट्स वर्सेस भूमी स्ट्रायकर्स. वेदा स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये अवघ्या 29 धावा फटकावल्या. दरम्यान दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडूला मात्र सन्मान देतोय. नक्कीच या चेंडूवर 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आणि खातं खोलतंय संघाचं. एका धावेने आपल्याला स्ट्राईक वर दिसतोय तो धीरज तुळसकर. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय प्रसाद बेहरे. वेदा स्पोर्ट्स संघाकडून प्रथम गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो एक अष्टपैलू असा हा खेळाडू आदित्य बेहरे. दरम्यान दुसरा चेंडू, स्लोवर पद्धतीचा हा चेंडू काहीसा फलंदाजाला करण्यामध्ये यशस्वी होतोय आणि चेंडू मात्र बीट होतोय.
धीरज तुळसकर. सुरेख गोलंदाजी आदित्य बेहरे याचकडून. दरम्यान तिसरा चेंडू अतिशय सुंदर असा फटका. चेंडू जातोय सीमा बाहेर. 6 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळतोय आपल्याला धीरज तुळसकरच्या बॅट मधून. 6 धावा. डीजे सुंदर फटका पाहायला मिळालाय आपल्याला धीरज तुळसकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला आदित्य बेहरेच्या गोलंदाजी मधून. एक नावाजलेला अष्टपैलू असा हा खेळाडू आदित्य बेहरे. फलंदाजीमध्ये मात्र यश प्राप्त नाही झालं आज त्याला, मात्र गोलंदाजीमध्ये आपली नशीब आजमावताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा ब्लॉक लेन चेंडूचा हा मारा करताना दिसतोय आपल्याला आदित्य बेहरे. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला धीरज तुळसकरच्या बॅट मधून. पॉवर प्लेचं हे अनिवार्य षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या देखणे लायक होता हा फटका. 6 धावांसाठी जातोय षटकार. डीजे दरम्यान टीमचं काढून ठेवायचं. दोस्ती 11 वर्सेस ड्रीम 11 पलतड या दोन संघामध्ये टॉस होतोय आणि नक्कीच टॉस जिंकतोय दोस्ती 11 पलतड. दरम्यान वेदा स्पोर्ट्स संघातर्फे सेकंड ओव्हरची धुरा सांभाळतोय अजित परब. सामना करेल प्रसाद बांदेकर. सुंदर स्विच हिटचा फटका. चेंडू निश्चितच जाईल. चेंडूच्या खाली आपल्याला दिसतोय सँडे. सुंदर असं क्षेत्ररक्षण सँडे यांचं आणि निश्चितच या चेंडूवर 2 धावा मात्र नक्कीच मिळतील प्रसाद बेहरे याला. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती ध्रुवी स्पोर्ट्स संघाची 17 अशी. माफ करा भूमी स्ट्रायकर संघाची. पुन्हा एकदा बीट जायला हा चेंडू. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा सँडी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आपल्याला सँडी सावंत. चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाज बीट होतोय. निश्चितच अपेक्षा नसेल या चेंडूची धीरज तुळसकर याला आणि त्यामुळेच नक्कीच या चेंडूवर बीट होतोय धीरज तुळसकर. पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज संयमी फलंदाजी करताना दिसतायत या षटकामध्ये. पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडूच्या खाली. राहुल माळकर आणि इथे मात्र मोठा मासा गळा सापडलाय. धीरज तुळसकर यांची खेळी इथे समाप्त होते आणि पहिला हादरा बसतोय तो भूमी स्ट्रायकर संघाला.
डीजे. 30 धावांचा पाठलाग करताना भूमी स्ट्रायकर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 18. धीरज तुळसकरच्या बॅटमधून आपल्याला 2 उत्तुंग असे षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. देखणे लायक अतिशय प्रेक्षकांचं कौतुक मिळवून जात आहेत हे 2 फटके. त्याची नक्कीच जागा घेईल समीर आंगचेकर, हा एक होणार असा फलंदाज ज्याची नक्कीच आम्ही षटकार चौकार पाहण्यासाठी इच्छुक. सुंदर गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय प्रसाद बेहरे. आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय तो आदित्य बेहरे. अतिशय सुरेख गोलंदाजी. वारंवार बीट करताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला होता. मात्र इथे पुन्हा एकदा सफल होऊन 1 धाव टॅप करतोय हा चेंडूवर आणि निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण अजित धुरे याचं आणि यावर मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 19 अशी. अजूनही 11 धावांची आवश्यकता. आव्हान छोटं होतं, त्यामध्ये धीरजाचे 2 मोठे फटके, त्यामुळे सामना अतिशय सोपा झाला होता. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही सांगू शकत नाही आणि आदित्य बेहरे सारखे गोलंदाज या संघाकडे आहेत, त्यामुळे नक्कीच आपणाला सामना शेवटपर्यंत जाईल याची आशा नक्कीच आपण राखू शकतो. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. चेंडूला सन्मान देतोय समीर आंगचेकर. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडूच्या खाली राहुल माळकर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच या चेंडूवर 1 धाव मिळेल. एका धावेवर आपल्याला दिसेल तो स्ट्राईक झोनच्या दिशेने. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि बीट होतोय. वारंवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशा पद्धतीचा हा फटका होता आणि त्यावर इथे मात्र बीट होताना दिसतोय आपल्याला प्रसाद बेहरे. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय तो आदित्य बेहरे. सुंदर फटका. मात्र फ्लिक पद्धतीचा हा फटका होता. निश्चितच चेंडू प्रसाद बांदेकर चेंडूवर बीट होताना दिसतोय आणि निश्चितच जिथे 1 धाव होती ती 2 धाव मिळताना दिसत आहेत आपल्याला प्रसाद बेहरे याला. या 2 धावसंख्या पोहोचते ती भूमी स्ट्रायकर संघाची 1 गडी बाद 22 अशी. अजूनही 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. स्वायर चेंडूचा इशारा. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय साई तुळसकर. अतिशय सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश केला होता मागच्याच टुर्नामेंटमध्ये. साई याने सुरेख गोलंदाजी केली होती. आता इथे मात्र पहिला चेंडू आपला स्वायर फेकताना दिसतोय आपल्याला साई तुळसकर.
सुंदर फटका चेंडूच्या खाली राहुल माळकर छोट्या श्रेणीचा हा खेळाडू अतिशय सुंदर झेल पकडताना दिसतो आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणारा समीर अंगचेकर आपल्याला आउट होताना दिसतोय आणि डगआउट मध्ये परतताना समीर अंगचेकर जागा घेईल एक आयकॉन खेळाडू गंगाराम परब. तुळसगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री सन्माननीय श्री रुपेशजी कोचरेकर यांचं स्वागत होतंय. त्यांना मी समर्थ तुळसकर यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचंय. माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच MSRT मंडळाचे सचिव श्री विजयजी रेडकर यांच्या हस्ते त्यांचं स्वागत करण्यात येईल. दरम्यान समीर अंगचेकर यांची खेळी मात्र समाप्त जागा घेईल गंगाराम परब एक आयकॉन असा खेळाडू. पुन्हा एकदा सुंदरसा फटका आणि पॅडल स्वीप पद्धतीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गंगाराम परब डगआउट मध्ये येईल. आत्मघातकी असा ही धाव होती आणि निश्चितच तसेच या स्पर्धेसाठी आपल्या तुळस गावातील एक व्यक्तिमत्व नानू कुंभार हे उपस्थित आहेत. मी समर्थ तुळसकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया नानू कुंभार यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. नानू कुंभार. दरम्यान साई तुळसकरची सुरत गोलंदाजी आणि पुन्हा एकदा एक आत्मघातकी असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्ञानदेव सावंत यांची खेळी मात्र समाप्त होते. धीरज तुळसकर यांच्या दोन मोठ्या फटक्यानंतर इथे आपल्याला डगमगताना दिसतोय भूमी स्ट्रायकर संघ. समीर अंगचेकर, ज्ञानदेव सावंत आणि गंगाराम परब या तीन मोठ्या खेळाडूंची विकेट आपल्याला इथे पाहायला मिळते या षटकामध्ये. आणि नक्कीच मी पहिल्यांदाच बोललो होतो हा क्रिकेट आहे, कधी काही सांगता येत नाही, सांगू शकत नाही. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती साई तुळसकर याची. त्या अगोदर आदित्य भेरे याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. त्यानंतर त्यावर मात्र कळस चढवलाय तो साईराम तुळसकर याने. निश्चितच सुंदर षटक पाहायला मिळते. खेळाडूंनी ग्राउंडवर लवकर जायचं आहे कारण आधीच सामन्याला उशीर झालाय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि सध्या लवकर सामने खेळण्याचे प्रयत्न करा. ही सर्व संघांना सूचना असेल, विनंती असेल. दरम्यान साईचा हा चेंडू, सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पॅडल स्वीप पद्धतीचा फटका खेळ. 6 चेंडू मध्ये आता मात्र 6 धावांची आवश्यकता. जिथे 12 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना साई तुळसकर यांनी अतिशय सुंदर असं षटक फेकलंय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मैदानावर आपल्याला दिसतात प्रसाद बेहरे आणि योगेश माळकर. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. विधास्फोट संघाकडून आपल्याला गोलंदाज दिसतोय छोट्या श्रेणीचा हा गोलंदाज राहुल माळकर, ज्याने सुरेख फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा तो आपला नशीब आजमावतोय गोलंदाजी मध्ये.
स्ट्राईक वर दिसतोय आपल्याला प्रसाद बेहरे. अष्टपैलू असा हा खेळाडू. सुंदर फटका खेळून काढतोय. निश्चितच चेंडूच जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि ते स्ट्राईक चेंज नक्कीच होईल. आणि हे स्ट्राईक चेंज झालंय ते मात्र योगेश माळकर आपल्याला स्ट्राईक वर येताना दिसतोय. योगेश माळकर निश्चितच आपल्या सर्वांनाच माहिती आहे षटकार चौकारांसाठी फेमस. निश्चितच लागले तर षटकार. अजूनही या सामन्यापर्यंत प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पप्या तांडेल्याकडून उपलब्ध असतील. योगेश माळकर सुंदर फटका. इथे मात्र बाद होताना दिसतो योगेश माळकर. जो ताळहार म्हणून इथे ओळखला जात होता त्यानेच मात्र इथे आत्मघातकी असा फटका खेळून काढलाय आणि सुंदर झेल पकडताना दिसतोय आपल्याला. अजित परब सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतो अजित परब याचा. आणि योगेश माळकर यांची छोटी अशी खेळी समाप्त होते ती भूमी स्ट्रायकर संघाकडून. नक्कीच इथे मात्र थोडासा फसताना दिसतोय भूमी स्ट्रायकर्स, कारण योगेश माळकर यांनी 3 चेंडू खेळलेत आणि एकही धावा त्यांच्या बॅट मधून निघाल्या नाहीत. इथे मात्र बॅक फूट वर जाताना दिसतोय या 3 चेंडूमुळे. आणि आता स्ट्राईक वर दिसतोय आपल्याला आदित्य तुळसकर. सुंदर गोलंदाजी आणि इथे मात्र झेल बाद आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होताना दिसतोय इथे आदित्य तुळसकर. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र सामना येऊन ठेपलाय तो 4 चेंडू आणि 6 धावांवर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती वेदा स्पोर्ट्स संघाकडून. माफ करा 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता भूमी स्ट्रायकर संघाला. 3 चेंडू आणि 5 धावा. सुंदर गोलंदाजी राहुल माळकर याची. फलंदाजीमध्ये ज्याने कमाल केली तोच राहुल माळकर आता पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमाल करताना दिसतोय आणि सामना येऊन ठेपलाय 3 चेंडू आणि 5 धावांवर. रोहन नेमळेकर आपल्याला दिसतोय स्ट्राईक वर. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद. फलंदाजीची एज लागते आणि निश्चितच पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होतोय रोहन नेमळेकर. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र राहुल माळकर हॅट्रिक प्राप्त करतोय वेदा स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना सामना येऊन ठेपतोय तो 2 चेंडू आणि 5 धावसंख्येवर. एक मोठा फटका निराश सावंत. सुंदर फटका. चेंडू निश्चितच जाईल आदित्य बेहरे. चेंडूच्या खाली निश्चितच एक धावसंख्या नक्कीच मिळेल आणि आता मात्र सामना येऊन ठेपतो 1 चेंडू आणि 4 धावा. दोन्ही संघांना सूचना सामना टाय झाल्यास दोन्ही संघांना 1-1 पॉइंट मिळतील.
पुन्हा एकदा मी दोन्ही संघांसाठी सांगू इच्छितो, एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कोण ठरतो हिरो या सामन्याचा आपल्याला पाहायला मिळेल, प्रसाद बेहरे की राहुल माळकर. सुंदर फटका आणि ते मात्र सिक्स मारून सामना विजयी करतोय प्रसाद बेहरे. हॅलो हॅलो, कृपया पंचांना विनंती करतोय की यापुढील सामने 25 मिनिटांमध्ये एक इनिंग कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे, कारण यानंतर अजून 7